रे. आम्ही चाललोय तोंड आमच्या गावातल्या एका हिडन प्लेसला जातोय आम्ही. हिडन प्लेस नाहीये, काय हरिहरेश्वरला चाललोय. की तुमचे जोक्स मला कसे आवडतील? अरे बापरे, अगं ते मी फेमस ते बोलते. बेकार ऊन आहे, दुपारचा 1:45 वाजलाय आणि आम्हाला जायचंय कारण या लोकांना आम्हाला गाव दाखवायचंय. तर गावमधला एक देवस्थान आहे आमचं, हरिहरेश्वर म्हणून, जे सुर्वेवाडीमध्ये आहे. तर आम्ही तिथे चाललोय आणि त्याला मिनी मार्लेश्वर पण म्हणतात. आणि इथे योगी त्याला करवंदाचं झाड दिसलंय. हे आहे पिकलेलं वरती. वाव, कच्ची करवंद पण खाताना नीट का कसं खवेल. तो तिथे पिकलेलं आहे वरती. ते ब्लॅक वाला, ते काळ आहेच. हे खाऊ शकतो, फक्त पुसून घेते ह्याला. काळवाला दिसलं होतं वरती एक पिकलेला. हा वो ब्लॅक वाला तो पहिले खाओ. हे तिकडे पिकलेले आहेत आतमध्ये, पण हात नाही पुरणार. खाऊ आकाश ट्राय करो. तुला करायचं कर. अच्छा भाई, मैंगो जैसा लग रहा है थोड़ा. हा बट पका हुआ खाओ. इथे पण नाही खाल्लेलं कधी. अरे दाढीला लागलं. छान आहे ना, कुठे? नॅचरल तिकडे असेल. ये अंदर का भी खाते क्या? हा खाऊन घ्या. अरे सांप होगा उधर. ए मेरे जैसा इसके साथ मत करो. वायलं कसं काय असं करू शकतो. चला, इथे पण आहे. तुमच्या तिकडे पण होती ना करवंद योगिता? तिकडे तटामध्ये. आता आमचा आधी पूर्वीचा जो पूल होता तो आता कोसळलाय कारण तो जुना झाला होता. तर आता नवीन इथे पुलाचं बांधकाम झालंय. मी गेल्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं की इथे बांधकाम सुरू होतं, पण फायनली हा पूल आता बांधला गेला. मी दाखवते. आणि तेव्हा जी सीन होता ना इथला खूप भारी होता. माझ्याकडे फोटोज पण आहेत त्याचे. पण आता हा बांधला आहे, थोड्या दिवसांनी ते झाडं येतील आणि हा पूल पण तसाच दिसेल. थोडी लेंथ याची कमी झाली असं वाटतंय. बट हे जे प्लेस आहे आम्हाला खूप आवडायची आधीपासून. इथे झाडं होती आणि हा फुल ब्रिज झाडांनी बंद होता, त्याच्यामुळे हा पूल खूप आवडायचा आम्हाला. आता पण छान झालं आहे, ब्रिजचं काम पण छान झालं आहे. रातांब्याचं हो. तिकडे बाजारात आटका पण होती. पप्पा म्हटले की आपल्या इथे आहे आटका, संध्याकाळी जावे हवं असेल तर. करवंद जशी पहिल्यासारखी मिळायची आता थोडी कमी झालेत करवंद पण, आणि आटकं मिळायची आता हे सगळं मिळत नाही. जेव्हा लोक रानात जायचे लाकडं बिकडं गोळा करण्यासाठी तेव्हा घेऊन यायचे आटकं बिटकं, आणि थोडी वस्तीमध्ये भेटायची. पण आता हे खूप रेअर झालं आहे. पुन्हा मला उन्हाळा आला की अळू पण आठवतात. अळूचं झाड होतं आमच्या घरामागे, पण आता ते पण मिळत नाही. हमारा गाईड आमचा काय सांगतोय सन्मय? सांगते. नमन होतं ना इथे. अरे उजवीकडे आपण वळतो ना, अरे मुद्दे पे हो यार. आहे आमची सुर्वेवाडी. वरती आंबे बघ किती लागले. नहीं डोरा ये डोरा के साथ जो सेम पिंक कलर घातले तिने. डोरा के साथ जो मंकी रहता ना. हरिहरेश्वरचा इथून एंट्रन्स आहे आणि वरती जाऊन पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढून गेल्यावरती वरती मंदिर आहे. सेकंदाचा ब्रेक मला कधीच नाही मारलंय. 5 सेकंदाचा ब्रेक. थोडं पाणी पितोय. मी योगिता दीदीसोबत असं नाही झालं. आम्ही तेव्हा यायचो जेव्हा महाशिवरात्री वगैरे असतं, तेव्हा मोठा उत्सव असतो इथे, आणि तेव्हा नाटकं असायची, गेम्स असायचे.
आणि बरेच दिवस इथे कार्यक्रम चालतो तो. ये और भी अंदर घुसा है, और भी घुसा है. हे बघा भाऊजीच्या चपलेत काटे लगा. भाऊजीच्या चपलेत काटा लगा. काटा लग्या. मुंबईचं भाऊजी. मुंबईचं जावई. मजबूत फणस लागलेत, पण आई म्हटली गाडी येते. आमच्याकडे पण फणस लागलेत, पण अजून पिकलेच नाही आहेत. अजून कच्च्या भाजीचेच फणस आहेत. त्याच्यामुळे अजून फणस काही चाखायला भेटला नाही. तर आता आपण जांभळं काढतोय, पण बघूया जांभळं जवळ असतील तर काढतोय. ओके. धर. बघ मी टेक्नॉलॉजी लावली. तो घडबा दिसतोय मोठा, किलर आहे. वरती घडबा दिसतोय. जिजू आले त्यांना कामाला लावला आपण. खाली असे पाडले तरी चालेल, उचलतो आम्ही. गळ घेऊन निघाल माणूस. जांभळाची टेस्ट. तेवढं सोडून छान चांगले. मग ती बोलते डॉक्टर स्लीप, डिटेक्टिव वेकअप. आता डिटेक्टिव गौरव के बारे में श्योर शॉट थी क्योंकि गौरव पे ऑलरेडी 2 वोट आते तो गौरव को उड़ा सकते. उडवलं गेलंय, दादा पण उडवलं गेलंय आणि गौरव वरती 2 वोट. नहीं लगा तो एक सीधी बात है क्योंकि सब लोग कर रहे हैं. नाही तो अगर एक दिवस सुट्टी घेऊन यायचं होतं. आणि आता आम्ही आलोय काजूकडे. आईने बनवलेत गरमागरम मेथीच्या लाथ्या आणि चहा. तर मेथीच्या लाथ्यामध्ये जे घावण्याचं पीठ आहे त्याच्यात फक्त गूळ आणि मेथी ना मेथी मिक्स केलेली आहे आणि खूप जास्त हेल्दी असतं. घावणे किंवा लात्या, मेथीचे घावणे पण म्हणू शकतो, पण आम्ही लात्या म्हणतो.